Welcome to my channel Learn Easy with Pooja -12. हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड सेकंडच्या इंग्लिश टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 2.3 स्मॉल ॲक्शन्स काउंट. आता मुलांनो, स्मॉल ॲक्शन्स काउंट याचा अर्थ काय बरं? तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. जर मुलांनो मी तुम्हाला म्हणाली की चला 15पर्यंत टेबल लर्न करा, ठीक आहे, तुम्ही बोला टीचर डायरेक्ट कसं 15पर्यंत? पण स्मॉल ॲक्शन्स म्हणजे जर तुम्ही एक टेबल रोज लर्न केला किंवा चला तुम्ही 2 दिवसाला एक टेबल लर्न केला, तर आरामात तुम्ही सेमिस्टरपर्यंत 15पर्यंत टेबल लर्न करू शकता की नाही? एकदम इझी आहे. म्हणजे स्मॉल ॲक्शन होती. काय स्मॉल ॲक्शन होती? की 2 दिवसाला एक टेबल. पण तुमचं मोठं काम झालं की नाही? तसंच या लेसनमध्ये दिलं आहे. काही ॲनिमल्स आहेत जंगलामध्ये, त्यांना काही प्रॉब्लेम आलेला आहे. मग त्यांनी तो प्रॉब्लेम स्मॉल ॲक्शन्स घेऊन कसा कसा स्टेप बाय स्टेप सॉल्व केला ते इकडे दाखवलं आहे. तर काय ॲक्शन्स घेतल्या आहेत या लेसनमध्ये आपल्याला सांगितले आहेत. चला आपण रीड करूया. रीड अँड इनॅक्ट. ऑल द ॲनिमल्स आर वरीड, सो दे हॅव गॅदर्ड इन द जंगल. आता सगळे ॲनिमल्स इथे बघा बसलेत, बघा दिसत आहेत की नाही तुम्हाला? सगळे ॲनिमल्स काय आहेत? काळजीत आहे. वरीड म्हणजे काळजी करणे, तर काळजीत आहेत म्हणून ते काय झाले? गॅदर म्हणजे जमणे. मग जंगलामध्ये जमले आहेत. बघा इथे दिसत आहेत की नाही? जमलेत. आता कोण कोण आहे बघूया आपण. आता मिंकू. मिंकू म्हणजे द मंकी. कुठे बघा? हा बघा इथे बसलाय. मग बांबी. बांबी कोण आहे? द डिअर. इथे आहे, दिसतंय? त्याच्यानंतर बनी. बनी कोण आहे? रॅबिट. कारू. कारू बघा इथे आहे, बिअर. आणि कोण आहे? शेरू. शेरू म्हणजे द टायगर. असे बसलेत की नाही? आता बघा ते काय बोलतायत. मिंकू. Oh no, friends. People are cutting down so many trees. Where will we live now? I am worried. आता मिंकू म्हणजे मंकी काय बोलतोय बघा. त्यांच्या मित्रांनो, मला काय वाटते? काळजी वाटायला लागले. का त्याला काळजी वाटते बरं मुलांनो? तो काय म्हणतोय की पीपल म्हणजे लोक काय करतात? जंगलातली सगळी झाडं तोडायला लागली आहेत. आता आपण कुठे राहायचं बरं? मला काळजी वाटायला लागली आहे. मग बघा पुढे. बांबी. I ate grass and tender leaves. How will I get my food then? मग बांबी कोण आहे? डिअर. तर ती काय बोलते की मी काय खात असते? बघा काय खातात डिअर? तर ग्रास खातात की नाही, ग्रीन ग्रास. आणि कवळी कवळी झाडाची जी पानं असतात, टेंडर म्हणजे नाजूक मऊ अशी झाडांची पानं खात असतात. ती बोलते की आता मी काय खाणार बरं? पुढे बघा. बनी. बनी आहे. आता बनी काय बोलतो? My friends, I enjoy playing on the grass. Where will we hop around? आता तो काय बोलतो? इकडे बघा दिसतोय बनी. तो बोलतो की मित्रांनो, मी काय करत असतो की गवतामध्ये असा मस्त खेळत असतो, एन्जॉय करत असतो. आता कुठे बरं मी उड्या मारणार? गवतच नसेल तर उड्या कसं मारणार? बरोबर की नाही? आता पुढे कोण आहे? कारू. इज दिस ट्रू? नो फ्रुट्स अँड हनी फॉर मी. नो वे. आता कारू कोण आहे? बिअर. आता तो काय बोलतो? हां, हे खरं आहे. फ्रूट्स नाही मिळणार, हनी नाही मिळणार, तर काय करणार मी? नो वे, हे नाही होऊ शकत. त्यांना किती काळजी वाटते बघा. आणि मुलांना काळजीचंच कारण आहे की नाही इकडे? मग शेरू बघा काय बोलतो. शेरू. हे फ्रेंड्स, दॅट्स अलार्मिंग. मग शेरू म्हणजे कोण आहे? टायगर आहे. तो टायगर बोलतो, मित्रांनो तुम्ही बरोबर बोलताय. हे काय आहे? अलार्मिंग म्हणजे काय? चिंताजनक गोष्ट आहे की नाही मुलांना? चिंताजनक गोष्ट, काळजी करण्याची. झाडं तोडली तर हे सगळे प्राणी कुठे बरं जातील? झाडं, जंगल म्हणजे काय आहे? त्यांचं घर आहे की नाही? मग मिंकू. शेरू. हाऊ कॅन वी स्टॉप देम फ्रॉम कटिंग डाऊन द ट्रीज? मग मिंकू काय बोलतो? इथे बघा डिस्कशन चालू आहे त्यांचं. मग मिंकू काय बोलतो? शेरूला बोलतो की शेरू, आपण काय करू शकतो? माणसांना कसं बरं थांबवू शकतो झाडं तोडण्यापासून? शेरू. समथिंग शुड बी डन, बट वॉट? तर शेरू बोलतो, हो काहीतरी तर आपल्याला केलंच पाहिजे, पण काय केलं पाहिजे? मग सगळे विचार करतात. आणि बघा आपण लेसनचं नाव घेतलं ना, स्मॉल ॲक्शन्स. मग ते स्टार्ट करतात. काय काय विचार करतात बघा. बनी.
वी विल अपोज. आता अपोज म्हणजे काय? विरोध करणे. वनी बोलतो आपण त्यांना विरोध करायचा झाडं तोडायला. मिंकू, वी कॅन इन्फॉर्म द फॉरेस्ट ऑफिसर. फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे काय असतात बघा मुलांनो, जंगलाचे पण ऑफिसर्स असतात. ठीक आहे. मग मिंकू काय बोलतो? मिंकूच्या डोक्यात आयडिया, आपण काय करूया की फॉरेस्ट ऑफिसर असतात ना त्यांना कळवूया, मग ते काहीतरी ते ॲक्शन घेतील असं त्यांना वाटतं. पुढे बघा, कारू, वी कॅन कॉन्टॅक्ट न्यूजपेपर रिपोर्टर्स. मग कारूच्या डोक्यात काय आयडिया येते की आपण काय करायचं की न्यूजपेपर असतात ना त्यांचे जे रिपोर्टर असतात बघा, रिपोर्टरकडून कसं काय होतं, गोष्टी सगळीकडे कळत असतात की नाही, बरोबर. मग ते काय बोलतात की आपण रिपोर्टरला सांगूया, मग ते तरी काहीतरी धडपड करतील, आपल्याला मदत करू शकतील. ठीक आहे. मग बांबी, वी कॅन मेक पीपल अवेअर ऑफ दिस क्रायसिस. आणि बांबी काय बोलते, आपण लोकांना काय केलं पाहिजे? अवेअर केलं पाहिजे, म्हणजे जागरूक केलं पाहिजे. कशासाठी? तर दिस क्रायसिस. आता क्रायसिसचा अर्थ काय मुलांनो? तर संकट, बरोबर. कुठलं मोठं संकट असेल, अडचण आली, प्रॉब्लेम आला असेल तर लोकांना समजवलं पाहिजे की झाडं तोडू नका, कारण झाडं जर तोडली तर किती मोठं संकट येईल, तुमच्यावर पण येईल आणि आमच्यावर पण येईल. ठीक आहे. पुढे काय आहे? शेरू, वी कॅन आस्क द चिल्ड्रन टू हेल्प टू अस. आता शेरू काय बोलतो, आणि काय करूया, आपण लहान लहान मुलांना सुद्धा सांगूया की तुम्ही पण आम्हाला मदत करा या कामामध्ये. आणि ऑल, वी शूड सेव्ह आवर फॉरेस्ट. आणि मग सगळेजण मिळून काय बोलतात, हो अशाच प्रकारे काय करूया, आपण आपलं फॉरेस्ट वाचवूया. आणि बघा इथे ते प्रयत्न चालू करतायत की नाही. इथे बघा बॅनर्स बनवले आहेत, पकडले बघा. फर्स्ट काय? नो फॉरेस्ट नो लाईफ. हो की नाही? फॉरेस्टच नाही तर लाईफ कसं काय? सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. डोंट कट ट्रीज असे त्यांनी बॅनर बनवले आहेत आणि त्यांनी अशा स्मॉल स्मॉल ॲक्शन्स घेतल्या आहेत आणि त्यातून नक्कीच त्यांचं फॉरेस्ट वाचणार आहे मुलांनो. छान होते की नाही लेसन? मस्तपैकी. आता बघा काय करूया, आपण याचे क्वेश्चन आन्सर्स बघूया. त्याआधी मुलांनो इथे बघा मी मिनिंग लिहिले आहे, ते तुम्हाला रीड करून दाखवते, जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन करताना सांगितले होते. वरीड काळजीत, गॅदर जमले, टेंडर नाजूक मऊ, अलार्मिंग चिंताजनक, अपोज विरोध, क्रायसिस संकट. ठीक आहे. आता बघा क्वेश्चन आन्सर बघूया. चला. फॉर्म अ ग्रुप ऑफ 5 चिल्ड्रन, इनॅक्ट द कन्व्हर्सेशन इन युअर क्लास. आता तिने काय सांगितलं, ही ॲक्टिव्हिटी आहे की क्लासरूममध्येच म्हणजे 5 मुलं घ्यायचेत आणि हे कन्व्हर्सेशन करायचं आहे, ॲक्ट करायचं आहे. आता बघा मुलांनो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? हू सेड द फॉलोइंग. म्हणजे इथे काही सेंटेन्स दिले आहेत, ते कोण बोललं होतं लेसनमध्ये ते लिहायचं आहे. बघा फर्स्ट काय आहे? आय एट ग्रास अँड टेंडर लिव्स. आता बघा हे कोण बोललं होतं, इथे आपण लेसनमध्ये बघूया. ठीक आहे. इथे दिसतंय कोण बोललं होतं? बांबी. मग इथे लिहायचं आपण बांबी. चला लिहूया बांबी. ओके. नेक्स्ट काय आहे? वी विल अपोज. आता हे कोण बोललं होतं बघा इथे लेसनमध्ये, आहे की नाही? बनी. मग लिहूया इकडे बनी. नेक्स्ट काय आहे? वी कॅन इन्फॉर्म द फॉरेस्ट ऑफिसर. हे कोण बोललं होतं मुलांनो? इथे बघा मिंकू. मिंकू बोललाय की नाही? मग लिहायचं मिंकू. मिंकू. आता बघा नेक्स्ट काय आहे? वी कॅन आस्क द चिल्ड्रन टू हेल्प अस डू. आता इथे कोण बोललं होतं? इथे बघा लास्टला दिलं आहे ना, कोण बोललं होतं? वी कॅन आस्क द चिल्ड्रन, मुलांची हेल्प घेऊया. शेरू. मग लिहूया शेरू. ठीक आहे. कळलंय मुलांनो? इथे हू सेड म्हणजे कोण बोललं होतं. आता नेक्स्ट बघा काय आहे? अरेंज द वर्ड्स टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. यूज कॅपिटल लेटर, फुल स्टॉप अँड क्वेश्चन मार्क. बघा म्हणजे काय दिलंय इथे 3 बॉक्स दिले आहेत आणि 3 नंबर दिले आहेत, म्हणजे अल्फाबेटिकल नंबर दिले आहेत ABC. तर काय दिलं आहे, ईच बॉक्समध्ये काही वर्ड्स दिले आहेत, त्याचं काय करायचं आहे? मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे.
आणि कॅपिटल लेटर, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क जे काय असेल ते लिहायचं असेल. बघा मग इथे काय वर्ड आहेत? ट्रीज, लेट्स, सेव, द. मग याचं काय बरं सेंटेन्स होणार आहे मुलांनो? चला आपण लिहूया. काय होणार आहे? लेट्स. आता लेट्सचा एल कॅपिटल. सेव द ट्रीज, फुल स्टॉप असं सेंटेन्स होणार आहे की नाही? लेट्स सेव्ह द ट्रीज. वाटते की नाही बरोबर सेंटेन्स? आता नेक्स्ट बघा बी. ठीक आहे, काय आहे बी? लाईक टू रॅबिट्स हॉप. काय वाटतंय बघा, सांगा बरं मुलांना काय वाटतंय? सांगते मी. रॅबिट्स, आर कॅपिटल, रॅबिट्स लाईक टू हॉप. आहे की नाही? रॅबिट्स लाईक टू हॉप. रॅबिटला आवडतं की नाही हॉपिंग करायला? आता इकडे लास्ट काय आहे? द, डच, शाईन, सन, द, इन, सकाळ. काय वाटतंय मुलांनो? कन्फ्युजन? सांगते मी तुम्हाला. आता काय येणार आहे इथे? डज द सन शाईन इन द स्काय. आता डजचा काय झाला? डी कॅपिटल. डज द सन शाईन इन द स्काय. आता हा क्वेश्चन आहे म्हणून इथे क्वेश्चन मार्क येणार. कळालंय? आता पुढे काय बघा इथे? चूज द करेक्ट वर्ड अँड फिल इन द ब्लँक्स. म्हणजे इथे काही ऑप्शन दिले आहेत बघा 2. ठीक आहे, त्यातला करेक्ट वर्ड आपल्याला चूज करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे आणि इथे फिल करायचं आहे. तर त्याआधी मुलांनो इथे बघा एक चार्ट दिला आहे, तो मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आता लेट्स नो वर्ड्स विथ द सेम साऊंड बट डिफरंट मिनिंग्स. आता याला काय म्हणतात माहिती आहे का मुलांनो? याला होमोफोन असं म्हणतात. म्हणजे स्पेलिंग वेगळे असतात पण त्याचे प्रोनाउन्स काय असतात? सेम असतात. म्हणजे सेम साऊंड असतो. बघा इथे मी रेड करून दाखवते. बी, बी आहे की नाही? स्पेलिंग वेगळी आहे पण साऊंड सेम आहे. शिप, शिप. वन, वन आहे की नाही? नो, नो. डिअर, डिअर. राईट, राईट. सम, सम. टू, टू. सन, सन. वीक, वीक आहे की नाही? इकडे याला होमोफोन बोलतात. तसंच आता इथे आपल्याला काही फिलअप्स दिले आहेत ते आपण फिल करूया. चला. डॅश म्हणजे इथे दिले आय. आय म्हणजे आपण स्वतः. आय म्हणजे डोळा. लाईक माय स्कूल. आता इथे कोणता आय येणार बरं मुलांनो? हा आय येणार मला. बरोबर की नाही? कारण सेंटेन्स कसं बनणार? मला स्कूल आवडते की नाही? आय लाईक माय स्कूल. आय म्हणजे डोळ्याचा काही संबंध आहे का? नाही. माय कॅट इज ब्लाइंड इन वन डॅश. आता इथे पण तेच ऑप्शन दिलेत. ब्लाइंड म्हणजे नाही दिसत आपल्याला, बरोबर? म्हणजे न दिसणे. माय कॅट म्हणजे माझ्या कॅटला दिसत नाही आहे का? एका कशाने असणार आहे? आय म्हणजे डोळा. मग इथे कोणता आय वापरणार आपण? EYE. ओके. आता बघा नेक्स्ट काय आहे? आय डॅश माय ब्रेकफास्ट. आता ब्रेकफास्ट इथे 8 आणि 8 दिला आहे. 8 म्हणजे खाणे, 8 म्हणजे हा नंबर. मग नंबर येणार आहे का इकडे ब्रेकफास्टला? नाही. मग 8 म्हणजे खाण्याचा 8 येणार आहे इकडे, की मी माझा ब्रेकफास्ट खाल्ला असं. आय हॅव डॅश पेन्सिल्स. सेम ऑप्शन दिलं आहे. 8 म्हणजे खाऊन झालं, बरोबर? 8 म्हणजे नंबर. मग पेन्सिल्स काय असणार आहे? पेन्सिल्सचं आणि खाण्याचं काही आहे का कनेक्शन? अजिबातच नाही की नाही? मग इथे काय येणार? EIGHT 8 नंबरवाला. आय हॅव 8 पेन्सिल्स. कळतंय का मुलांनो? आता बघा नेक्स्ट काय आहे? वी डॅश सी विथ आर आईज. आता हा सी म्हणजे समुद्र, हा सी म्हणजे पाहणे. मग आईजने काय करतो आपण? पाहतो की नाही? मग हा सी येणार आहे SEE वाला. नेक्स्ट बोट्स सेल ऑन द डॅश. सी. आता बोट्स कुठे सेल होतात म्हणजे कुठे तरंगतात? सी म्हणजे समुद्र, सी म्हणजे डोळा. आता इथे डोळ्याचा काही संबंध आहे, पाहण्याचा काही संबंध आहे का? नाही. मग सी म्हणजे समुद्रात. कळालं आहे कसं यूज करायचं असतं? ठीक आहे, क्लिअर? आता काय लास्ट क्वेश्चन इकडे?
रीड बुक्स अबाउट ॲनिमल्स. आता इथे तुम्हाला ॲक्टिव्हिटी आहे, काय सांगितलेलं आहे की ॲनिमल्सबद्दल तुम्ही बुक्स रीड करू शकता किंवा रीड करा. ठीक आहे, अशा तऱ्हेने मुलांना आपलं छान असा लेसन किंवा स्किट म्हणू शकतो आपण कंप्लीट झालेलं आहे. एकदम छान होतं. क्वेश्चन आन्सरसुद्धा झालेले आहेत. तुम्हाला काहीही क्वेरी असेल मुलांनो तर काही करा, तुम्ही कमेंटमध्ये मला लिहू शकता. आणि मुलांनो, जर अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या. शेअर करा, कमेंट करा, लाईक पण करा. ठीक आहे, तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू. टेक केअर अँड बाय बाय.